एक आणखीन मुद्दा आता नवीन चर्चेत आहे. तुम्ही गुवाहाटीला नेमकं कोणाच्या बोलण्यावरनं गेले होते? देवेंद्र फडणवीसच्या बोलण्यावरनं गेले होते? देवेंद्र फडणवीसनं हे केव्हा व्यक्त केलं माहिती आहे का? तुम्हाला लक्षात घ्या, जेव्हा राणा नामचं वाद झाले आणि तेव्हा मीडियानं त्यांना विचारलं का 50 खोके काही बच्चू कडून घेतले का, तर त्यांनी काय सांगितलं का नाही, ते माझ्या फोनवरून गेले. वास्तविक त्यांचा फोन मला आला नव्हता, पण त्यावेळेस त्यांचा भाव जो होता व्यक्त होणारा का बा असं काही झालेलं नाही, मी त्यांना म्हटलं म्हणून त्यांना ते एक जास्तीचं सांगून त्यांनी ते स्पष्ट केलं होतं. वास्तविक हा फोन मला त्यांचा कधी त्या काळात आलेला नाही, ते तपासू शकता आपण. शिंदेसाहेब आणि आमचे राजकुमार पहिलेच त्या वाटेवर निघून गेले होते आणि त्या दरम्यान मला शिंदेसाहेबाचीकडून त्यांच्या OSDकडून फोन आलेला होता. म्हटलं बा आम्ही एकंदरीत सरकार बनण्याच्या तयारीत झालं होतं. 75-90% शिवसेनेचे सगळे लोक गेलेले होते आणि अशा वेळेस मग आम्ही जेव्हा चर्चा केली, मी मनातल्या मनात विचार केला का हे सगळं गेल्यानंतर यांचं सरकार बनणारच आहे. मग तेव्हा मी एक कॉल घेतला त्यांचा का बाबा जर दिव्यांग मंत्रालय देत असेल तर मला यायला काही हरकत नाही, आपण मंत्रिपद मागितलं नाही, शिंदेसाहेबाला विचारू शकता. आणि मग या सगळ्या ह्याच्यात त्यांनी होकार दिला. म्हटलं चला, पण बरेचदा कार्यकर्ते आम्हाला म्हणत होते की याच्यात बदलामी होईल, नाही गेलो तर फार चांगलं होईल. म्हटलं आमच्या बदलामीत जर न होणारं मग दिव्यांग मंत्रालय होत असेल तर ते बदलामी स्वीकारू ना. कधी कधी मरण स्वीकारतात लोक चांगल्या गोष्टीसाठी, आम्ही बदलामी स्वीकारू. मग ते मात्र मीडियामध्ये मंत्रालय निर्माण त्याच्यातून झालं ते मीडिया कधीच दाखवत नाही. बच्चू कडू गुवाहाटीला गेला हे मात्र फार मस्त व्यवस्थित सांगतात.